मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 11. पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. पेशी सेल्स. सर्व सजीवांची शरीर रचना पेशीमय असते. सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. सर्व सजीवांची रचना व कार्य हे पेशी स्तरावर होत असतात. पेशी संशोधन. 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. 1838 मध्ये M.J. शिल्डेन व थिओडोर श्वान यांनी पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडले. R. विरशॉ यांनी 1855 मध्ये असा सिद्धांत मांडला की सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व पेशींची निर्मिती आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच झाली आहे. पेशींचे निरीक्षण. 1673 मध्ये लिव्हनहुक यांनी पहिल्यांदा सूक्ष्मदर्शक तयार केला व त्याच्या सहाय्याने जीवाणू, आदिजीव या जिवंत पेशींचे निरीक्षण केले. पेशींचा आकार मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांच्या सहाय्याने मोजला जातो. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर बरोबर 1000 नॅनोमीटर. पेशींचा आकार. शेप ऑफ सेल्स. पेशी विविध आकारांच्या असतात. उदाहरणार्थ गोलाकार, दंडाकृती, अनियमित, शाखीय, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पेशीची 2 अब्जपट 2 × 10⁹ इतकी मोठी प्रतिमा दिसू शकते. पेशींचे 2 प्रकार. आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी. आदिकेंद्रिकी पेशी जीवाणू असतात तर दृश्यकेंद्रिकी पेशी वनस्पती व प्राण्यात असतात. पेशी घटक. पेशीभित्तिका. वनस्पती पेशींभोवतीचे बाह्य आवरण म्हणजे पेशीभित्तिका होय. प्राणी पेशीत पेशीभित्तिका नसते. पेशीपटल. प्राणी पेशीतील सर्वात बाहेरील एकमेव आवरण म्हणजे पेशीपटल होय. पेशीपटल वनस्पती व प्राणी या दोन्ही पेशीत असते. पेशीद्रव्य. पेशीतील केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग म्हणजे पेशीद्रव्य होय. त्यात पेशी अंगके विखुरलेली असतात. पेशी अंगके. केंद्रक. रचना गोलाकार दुहेरी. सच्छिद्रपटल खंडयुक्त. कार्य प्रथिननिर्मिती व आनुवंशिक माहिती साठवणे. वैशिष्ट्य पेशी नियंत्रण. पेशी अंगक आंतरद्रव्य जालिका. रचना विस्तृत, जाळीदार खडबडीत, रायबोझोमयुक्त, गुळगुळीत, अरायबोझोमयुक्त. कार्य प्रथिननिर्मिती व गोल्गीकायकडे वहन. वैशिष्ट्य पेशींचे वहन संस्था. पेशी अंगक गोल्गीकाय. रचना चपट्या पिशव्यांसारखे. कार्य प्रथिनांचे वितरण. वैशिष्ट्य पेशींचे रूपांतरण केंद्र. पेशी अंगक तंतुकणिका. रचना दुहेरी आवरण. कार्य ग्लुकोजपासून ऊर्जा निर्मिती. वैशिष्ट्य पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र. पेशी अंगक लवके. रचना दुहेरी आवरण फक्त वनस्पतीत. कार्य हरितलवके, प्रकाश संश्लेषण. वैशिष्ट्य अन्न निर्मिती कारखाना. पेशी अंगक लायकारिका. रचना विकरेयुक्त पिशव्या. कार्य पेशींचा नाश, दुरुस्ती. वैशिष्ट्य आत्मघाती पिशव्या प्राणीपेशीत. पेशी अंगक रिक्तिका. रचना रिकाम्या पिशव्या, अनियमित आकार. कार्य टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन. वैशिष्ट्य वनस्पती पेशीत एकच मोठी तर प्राणीपेशीत अनेक लहान. सूक्ष्मजीव
मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पृथ्वीवर हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा, वनस्पती, प्राणी व मानवी शरीर अशा सर्व ठिकाणी सूक्ष्मजीव आढळतात. सूक्ष्मजीवांचे स्वरूप. जीवाणू हे आदिकेंद्रकी पेशी असून यात पटलयुक्त अंगके नसतात. यांच्यात प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रकद्रव्य एवढेच घटक असतात. एकपेशीय सूक्ष्मजीव उदाहरणार्थ जीवाणू व विषाणू. बहुपेशीय सूक्ष्मजीव उदाहरणार्थ ब्रेड, पाववर वाढणारी बुरशी, शैवालाचे तंतू. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. शैवाल, कवके, आदिजीव, जीवाणू, विषाणू असे सूक्ष्मजीवांचे 5 प्रकार पडतात. उपयुक्त सूक्ष्मजीव. कचऱ्याचे विघटन, बायोगॅस निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन. नायट्रोजनचे स्थिरीकरण, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती. कातडी कमावणे, घायपातापासून धागे मिळवणे, पदार्थांचे अपघटन, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल निर्मिती, तेल तवंग प्रक्रिया, किण्वन. किण्वन प्रक्रियेने सूक्ष्मजीव काही कार्बनी पदार्थांचे इतर कार्बनी पदार्थात रूपांतर करून उष्णता, कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार करतात. याचा उपयोग आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी होतो. प्रतिजैविके व लसी. सूक्ष्मजीवांपासून क्षय, टायफॉइड, कॉलरा अशा रोगांवर प्रतिजैविक औषधे तयार करण्यात आली आहेत. याशिवाय पाळीव प्राणी व वनस्पतींसाठी प्रतिजैविकांची निर्मिती करण्यात आली आहे. पेनिसिलिनसारख्या प्रतिजैविकांची निर्मिती विशिष्ट जातींच्या सूक्ष्मजीवांपासून केलेली आहे. विविध सूक्ष्मजीवांचे आकार. पॅरामेशियम 100 मायक्रोमीटर. टायफॉइडचा जीवाणू 1 ते 3 मायक्रोमीटर. पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर. उपद्रवी सूक्ष्मजीव. अन्न विषबाधा. काही सूक्ष्मजीवांची वाढ होत असताना एन्टेरोटॉक्झिन हे विषारी संयुग तयार होते व असे अन्नपदार्थ खाल्ल्यास उलट्या व जुलाब किंवा गंभीर विषबाधा होऊ शकते. शिळ्या ओलसर अन्नावर बुरशी वाढते. ही बुरशी पांढऱ्या चकतीसारख्या पापुद्र्यांप्रमाणे किंवा कणांप्रमाणे दिसते. उन्हाळ्यामध्ये दूध, मांस हे पदार्थ उपद्रवी सूक्ष्मजीवांमुळे लवकर खराब होतात. रोगकारक सूक्ष्मजीव. रोगकारक सूक्ष्मजीव आपल्या शरीरात अस्वच्छ व दूषित पाण्याद्वारे, दूषित अन्नाद्वारे, श्वसनरोगी व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून तसेच डासांच्या दंशातून प्रवेश करू शकतात. दूषित माध्यम आणि रोग. दूषित माध्यम. जलाशयातील अस्वच्छता, शिळे व उघड्यांवरील दूषित अन्न. रोग अमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो हे पचनसंस्थेचे रोग. दूषित माध्यम हवा. रोग सर्दी, खोकला, घटसर्प, निमोनिया, क्षय. दूषित माध्यम डासांचा दंश. रोग हिवताप, मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकनगुनिया, झिका ताप. ताप. आपल्या शरीराचे तापमान सुमारे 37°C इतके असते, परंतु शरीरात सूक्ष्मजीव असल्यास रक्तातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीराचे तापमान वाढते व त्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 12. मानवी स्नायू व पचनसंस्था. स्नायुसंस्था. मस्क्युलर सिस्टीम. अस्थींभोवती असलेल्या मांसल भागाला स्नायू म्हणतात. स्नायू तंतुमय. स्नायू पेशींचे बनलेले असून आपल्या शरीराच्या विविध हालचाली स्नायूंच्या आकुंचनामुळे घडून येतात. शारीरिक हालचाली.
स्नायुबंधांच्या साहाय्याने स्नायू अस्थींशी जोडलेले असतात. हालचाल करतेवेळी स्नायू आकुंचन पावतात व तेव्हा अस्थी एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. पुन्हा पूर्ववत क्रिया घडतानाही तेच घडते. आपल्या सर्व शारीरिक हालचाली स्नायूंमुळेच घडतात. उदाहरणार्थ टाळ्या वाजवणे, पापणी मिटणे, बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, वस्तू फेकणे इत्यादी. आपल्या शरीरात सुमारे 600 पेक्षा जास्त स्नायू असतात. आपल्या शरीराचे सुमारे 40% वजन स्नायूंचे बनलेले असते. आपल्या चेहऱ्यात सुमारे 30 स्नायू असून डोळे, तोंड, नाक यांच्यामुळे आपण विविध हावभाव करू शकतो. कार्यानुसार स्नायूंचे प्रकार. ऐच्छिक स्नायू. ज्या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते त्यांना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. उदाहरणार्थ हात, पाय, चेहरा, पोटातील स्नायू. अनैच्छिक स्नायू. ज्या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होत नाही त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ जठर, हृदय, आतडे, रक्तवाहिन्या व श्वसनाची इंद्रिये, फुफ्फुसे, श्वासपटल इत्यादी. रचनेनुसार स्नायूंचे प्रकार. अस्थिस्नायू. 2 अस्थींना जोडलेल्या स्नायूंना अस्थिस्नायू असे म्हणतात. उदाहरणार्थ हातापायांचे स्नायू. अस्थिस्नायूंमुळे शरीराला आकार प्राप्त होतो. हृदयाचे स्नायू. हृदयातील स्नायू सातत्याने आकुंचन व प्रसरण पावतात. या स्नायूंच्या कार्यावर आपल्या इच्छेनुसार नियंत्रण ठेवता येत नाही, म्हणजेच त्यांची हालचाल अनैच्छिक असते. आपल्या हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला सुमारे 70 वेळा आकुंचन व प्रसरण होते. मृदू स्नायू. शरीरातील ज्या अवयवांची हालचाल अनैच्छिक असते त्या अवयवांमध्ये मृदू स्नायू आढळतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, रक्तवाहिन्या, फुफ्फुसे. स्नायूंचे अवयवानुसार प्रकार. द्विशिरस्क स्नायू. हा स्नायू हाताच्या दंडामधील अस्थीच्या वरच्या बाजूस असतो. त्रिशिरस्क स्नायू. हा स्नायू हाताच्या दंडामधील अस्थीच्या खालच्या बाजूला असतो. पचनसंस्था. डायजेस्टिव्ह सिस्टीम. अन्नपचन. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात करून ते रक्तात मिसळण्याच्या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. आपली पचनसंस्था अन्ननलिका व पचनग्रंथी यांच्यापासून बनते. अन्ननलिका सुमारे 9 मीटर लांब व स्नायुमय असते. अन्ननलिकेचे भाग. मुख किंवा तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर किंवा आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय व गुदद्वार. पचनग्रंथी. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड. अवयवांची रचना व कार्ये. दात. अन्न चावून त्याचे बारीक कणात रूपांतर करणे. ते अन्न लाळेत मिसळल्याने गिळण्यास सोपे जाते. लाळेतील टायलिन हे विकर अन्नात मिसळून स्टार्चचे रूपांतर माल्टोज या शर्करेत करते. दातांचे प्रकार. पटाशीचे दात, सुळे, उपदाढा व दाढा. दातांवर कॅल्शियमच्या क्षारांचे एनॅमल या कठीण पदार्थांचे आवरण असते. विकर. विकर हे एक प्रकारचे रासायनिक उत्प्रेरक असून ते अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता अभिक्रियेचा वेग वाढवतात. विकरे ही सजीवांच्या शरीरात तयार होणारी विशिष्ट प्रथिने असून सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. तोंड किंवा मुख. घास तोंडात घेतला की पचनक्रियेला सुरुवात होते. दात आणि जिभेच्या सहाय्याने अन्न बारीक चावले जाऊन लाळेत मिसळले जाते. ग्रसनी किंवा घसा. येथे अन्ननलिका व श्वासनलिकेचे तोंड असते. ग्रासिका. घशापासून जठरापर्यंत असणारी नलिका. जठर. अन्ननलिकेचा मोठा पिशवीसारखा भाग म्हणजे जठर होय. यातील जठर ग्रंथीतून
जठर रस स्त्रवतो. जठरात अन्न घुसळले जाऊन त्यात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन विकर, म्युकस स्त्राव हे घटक मिसळतात. यामुळे अन्न आम्लधर्मी होते. जठरात प्रामुख्याने प्रथिनांचे विघटन होते व पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात जाते. लहान आतडे याची लांबी सुमारे 6 मीटर असून यात अन्नाचे पचन व अवशोषण करते. स्वादुपिंडातून 3 प्रकारचे पाचक रस लहान आतड्यात येऊन अन्नात मिसळतात. त्यानंतर लहान आतड्यातून पचलेले अन्न रक्तात शोषले जाते. मोठे आतडे याची लांबी सुमारे 1.5 मीटर असून फक्त पाण्याचे अवशोषण करतो. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा अवयव असतो. न पचलेले अन्न आणि पचलेल्या उर्वरित स्थायू घटक लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात येतात. पचनानंतर शिल्लक पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. पचनग्रंथी यकृत आपल्या शरीरातील सर्वात जास्त रक्तपुरवठा असलेली तसेच सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत होय. याचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजची साठवणूक करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असून त्यात यकृतापासून स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात जाऊन अन्नात मिसळतो व त्यामुळे पचन सोपे होते. पित्तरस विशेषतः स्निग्ध पदार्थाच्या पचनात मदत करतो. स्वादुपिंड स्वादुपिंडातून विविध विकरे असलेला स्वादुरस स्त्रवला जातो. लाळ ग्रंथी लाळ ग्रंथींचे 3 प्रकार असून त्या कानाखाली, घशाजवळ व जिभेखाली असतात. या ग्रंथींमध्ये लाळ तयार होऊन ती अन्नात मिसळली जाते. पचनसंस्थेतील ग्रंथी, त्यांचे स्त्राव व कार्ये. अवयव मुख ग्रंथी लाळ ग्रंथी. पाचक रस टायलिन किंवा अमायलेज. कार्य पिष्टमय पदार्थ माल्टोज. अवयव जठर ग्रंथी जठर ग्रंथी जठर रस. पाचक रस हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन विकर, म्युकस स्त्राव. कार्य अन्न आम्लयुक्त बनवणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठरांच्या स्तरांचे संरक्षण. अवयव पचनग्रंथी ग्रंथी यकृत. पाचकरस पित्तरस. कार्य अन्न आम्लारीयुक्त करणे, मेदांचे विघटन, पायसीकरण. ग्रंथी स्वादुपिंड स्वादुरस, पाचकरस, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन. कार्य पिष्टमय पदार्थांचे शर्करेत रूपांतर, मेदांचे मेदाम्ले व ग्लिसरॉलमध्ये रूपांतर, प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर. अवयव लहान आतडे ग्रंथी आतड्याच्या भित्तिकेतील ग्रंथी. पाचकरस आंत्ररस. कार्य प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर, पिष्टमय पदार्थांचे शर्करेत रूपांतर, मेदांचे मेदाम्ले व ग्लिसरॉलमध्ये रूपांतर. महत्त्वाचे दिवस. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस 31 मे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 13 बदल भौतिक व रासायनिक. नैसर्गिक बदल निसर्गतः घडणाऱ्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ फळ पिकणे, दुधाचे दही होणे. उपयुक्त बदल ज्या बदलातून मानवास उपयुक्त पदार्थ मिळतात त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ अन्नपचन, दुधाचे दही होणे, अन्न शिजवणे, लाकडापासून फर्निचर बनवणे. हानिकारक बदल जे बदल मानवास हानी पोहोचवतात त्यांना हानिकारक बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ दूध नासणे, लोखंड गंजणे, भूकंप, ज्वालामुखी. शीघ्र बदल जे बदल घडण्यास कमी कालावधी लागतो त्यांना शीघ्र बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ अणुस्फोट.
सावकाश होणारे बदल. जे बदल संथपणे होतात त्यांना सावकाश होणारे बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ फळ पिकणे. परिवर्तनीय बदल. जे बदल पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने घडू शकतात त्यांना परिवर्तनीय बदल म्हणतात. उदाहरणार्थ मेण वितळणे, पाण्याची वाफ होणे. अपरिवर्तनीय बदल. जे बदल पुन्हा पुन्हा उलटसुलट घडत नाहीत त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ फळ पिकणे, दुधाचे दही होणे, लोखंड गंजणे. आवर्ती बदल. जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडतात त्यांना आवर्ती बदल म्हणतात. उदाहरणार्थ दिवस रात्र, भरती ओहोटी, अमावस्या पौर्णिमा. अनावर्ती बदल. जे बदल एकदा घडल्यावर पुन्हा कधी घडतील हे निश्चित सांगता येत नाही त्यांना अनावर्ती बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ भूकंप, सुनामी, ज्वालामुखी. भौतिक बदल. जे बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म तसेच राहतात त्यांना भौतिक बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ बाष्पीभवन, द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया. उदाहरणार्थ कपडे वाळणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे. विलयन, उत्कलन, विरघळणे. रासायनिक बदल. ज्या बदलांमध्ये मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थात होते त्यांना रासायनिक बदल असे म्हणतात. लोखंड गंजणे, दुधाचे दही होणे. क्षरण. क्षरण म्हणजे गंजणे होय. लोखंड गंजताना त्यावर तपकिरी रंगाचा थर जमा होतो. तांब्याच्या वस्तू हिरवट होतात. या प्रक्रियेलाच धातूंचे क्षरण किंवा झीज असेही म्हणतात. क्षरण ही रासायनिक क्रिया असून हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांच्यामुळे घडते. क्षरण प्रतिबंधासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ थर देतात. त्याला गॅल्वनायझेशन म्हणतात. तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कथीलचा थर देऊन कलही करतात. पावडर कोटिंग या अत्याधुनिक पद्धतीमध्ये विविध रंगछटा असणारे थर लोखंड, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंवर देऊन क्षरण प्रतिबंध करतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 14. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. द्रव्य मॅटर. निसर्गातील विविध वस्तू द्रव्यांपासून बनतात. द्रव्य हा शास्त्रीय परिभाषिक शब्द आहे. द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म. वस्तूची अवस्था कोणतीही असेल तरी त्यातील द्रव्य त्या वस्तूचे गुणधर्म ठरवते. उदाहरणार्थ दगड स्थायू आहे, दूध द्रव आहे, तर हवा वायू अवस्थेत आहे. परंतु त्यांचे गुणधर्म उदाहरणार्थ रंग किंवा वास हे त्यांच्या द्रव्यावरच अवलंबून असतात. वस्तू ज्या द्रव्यापासून बनते त्या द्रव्याला वस्तुमान असते. वस्तू जागा व्यापतात म्हणजेच द्रव्याला आकारमान असते. पदार्थ ज्यामध्ये एकाच प्रकारचे घटक असतात व ते द्रव्य निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळते त्यास पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ सोने, हिरा, पाणी, चुनखडी. मिश्रणे. जे द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थांचे बनलेले असते त्यांना मिश्रणे म्हणतात. उदाहरणार्थ माती, चिवडा, हवा. मूलद्रव्ये एलिमेंट. सर्व पदार्थ अतिसूक्ष्म कणांचे किंवा रेणूंचे बनतात. ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. निसर्गात एकूण 92 मूलद्रव्ये आढळतात. तसेच 26 मूलद्रव्ये मानवनिर्मित असून एकूण मूलद्रव्ये 118 आहेत. मूलद्रव्यांचे विघटन केल्यास त्यापासून वेगळा नवीन पदार्थ मिळत नाही. अणू आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी कोट्यवधी अणू एकत्र आल्यास
त्यांचे आकारमान सहज दिसू शकते. काही नैसर्गिक मूलद्रव्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे. ॲटोमस म्हणजे अविभाज्य घटक. त्यावरून ग्रीक भाषेत अणूला ॲटम असे नाव देण्यात आले. डेमोक्रिटसने मूलद्रव्याच्या सूक्ष्म कणांना अणू असे नाव दिले. जॉन डाल्टन 1803 अणू निर्माण करता येत नाहीत व ते नष्टही करता येत नाहीत, तसेच त्यांचे लहान भिन्न कणांमध्ये विभाजन देखील करता येत नाही. बर्झेलियस या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची संज्ञांची पद्धत सुरू केली. मूलद्रव्ये आणि संज्ञा. मूलद्रव्य हायड्रोजन, संज्ञा H. क्लोरीन, संज्ञा Cl. निऑन Ne. लिथियम Li. पोटॅशियम K. मॅग्नेशियम Mg. बोरॉन B. टंगस्टन W. सिलिकॉन Si. नायट्रोजन N. ऑरम Au. फ्लोराईन F. हेलियम He. अर्गॉन Ar. सोडियम Na. बेरिलियम Be. कॅल्शियम Ca. ॲल्युमिनियम Al. कार्बन C. अर्गेंटम Ag. फॉस्फरस P. ऑक्सिजन O. धातू मेटल्स, अधातू नॉन मेटल्स आणि धातू सदृश मेटलॉइड्स. मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू व अधातू या दोन गटात केले जाते. धातू. ज्या मूलद्रव्यांमध्ये धातूचे वर्धनीयता, तन्यता, विद्युत व उष्णता वहन, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म असतात त्यांना धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, लोखंड. अधातू. ज्या मूलद्रव्यांमध्ये वरील गुणधर्म नसतात त्यांना अधातू असे म्हणतात. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. धातू सदृश्य. ज्या मूलद्रव्यात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म असतात त्यांना धातू सदृश्य म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, बोरॉन इत्यादी. संमिश्र ॲलॉय. धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणास संमिश्र असे म्हणतात. उदाहरणार्थ पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने. संयुगे कंपाऊंड. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणारा नवीन पदार्थ म्हणजे संयुग होय. उदाहरणार्थ पाणी. पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू असतो. संयुगांचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ हायड्रोजन हा ज्वलनशील असून ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाण्यात हे दोन्ही रेणू असून पाणी आग विझवण्यास मदत करतात. रेणुसूत्र. संयुगे रेणुसूत्रांच्या साहाय्याने दर्शवतात. त्यात मूलद्रव्यांची संज्ञा व अणूंची संख्या असते. मिश्रण मिक्सचर. विविध मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकात मिसळली की मिश्रणे तयार होतात. मिश्रणातील घटकांचे प्रमाण निश्चित नसते. मिश्रणे तयार होताना कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही. मिश्रणातून अनावश्यक व हानिकारक घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, संप्लवन या पद्धतींचा उपयोग केला जातो. मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या पद्धती. ऊर्ध्वपतन पद्धत. डिस्टिलेशन मेथड. द्रावणातून द्राव्य वेगळे करण्यासाठी तसेच अशुद्ध द्रव शुद्ध करण्यासाठी
या पद्धतीचा उपयोग होतो. ऊर्ध्वपातन उपकरणाला उष्णता दिल्यास त्यातील क्षारयुक्त पाण्याची वाफ होते. ही वाफ संघनन नलिकेतून गेल्यास पाण्यामुळे थंड होऊन पुन्हा तिचे द्रवात रूपांतर होते. ऊर्ध्वपातनानंतर तळाशी क्षार शिल्लक राहतो. विलगीकरण पद्धत सेपरेशन मेथड. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांच्या मिश्रणातील दोन द्रव वेगळे करण्यासाठी ही पद्धत वापरतात. यामध्ये विलगीकरण नरसाळे वापरून त्यात दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवतात. नंतर त्यांचे दोन थर स्पष्ट दिसतात. जड द्रव तळाशी तर हलका द्रव त्यावर तरंगतो. विलगकारी नरसाळ्याची तोटी उघडून दोन द्रव वेगळे करतात. उदाहरणार्थ रॉकेल आणि पाणी यांचे मिश्रण. अपकेंद्री पद्धत सेंट्रिफ्युगेशन. द्रव आणि स्थायूच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री यंत्राचा उपयोग करतात. या यंत्रात वेगाने फिरणाऱ्या तबकडीच्या टोकाजवळ परीक्षा नळ्या असून त्यात मिश्रण भरले जाते. या नळ्या वेगाने फिरवल्यास त्यातील द्रवाच्या कणांवर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे अपकेंद्री बल निर्माण होते. या बलामुळे मिश्रणातील स्थायू कण तळाशी जमा होऊन द्रवापासून वेगळे होतात. रंजक द्रव्य पृथक्करण क्रोमॅटोग्राफी. एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असल्यास ते पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी ही पद्धत वापरतात. या पद्धतीत पदार्थाच्या दोन परस्पर विरोधी गुणधर्मांचा उपयोग केला जातो. पदार्थांच्या वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता, स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटण्याची क्षमता. हे गुणधर्म विविध पदार्थांसाठी भिन्न असतात. त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागेच राहतात. या पद्धतीचा उपयोग औषध निर्माणशास्त्रात, प्रयोगशाळेत, कारखान्यात मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी तसेच वेगळे करण्यासाठी केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 15. पदार्थ आपल्या वापरातील. टूथपेस्ट. टूथपेस्टमधील घटक कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन, फॉस्फेट यामुळे दात स्वच्छ होतात. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड अल्प प्रमाणात असून त्यामुळे दातांवरील आवरण मजबूत राहते तसेच दंतक्षय होत नाही. अपमार्जके डिटर्जंट्स. अपमार्जन म्हणजे स्वच्छ करणे व अपमार्जक म्हणजे स्वच्छ करणारा पदार्थ होय. उदाहरणार्थ रिठा, शिकेकाई, साबण, धुण्याचा सोडा किंवा पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू इत्यादी. अपमार्जकांमध्ये पृष्ठ सक्रियता हा गुणधर्म असल्यामुळे तेलाचा व पाण्याचा प्रत्येक रेणू आकर्षून घेतात. पृष्ठ सक्रियता म्हणजे पृष्ठभागावर पसरण्याचा गुणधर्म. पाणी व तेल दोघांनाही आकर्षून घेण्याच्या गुणधर्मामुळे साबण आणि पाणी विविध प्रकारच्या पृष्ठभागांना स्वच्छ करतात. पृष्ठ सक्रियतेचा परिणाम म्हणजे फेस होणे. नैसर्गिक अपमार्जके नॅचरल डिटर्जंट. नैसर्गिक अपमार्जके म्हणजे सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असलेला रिठा आणि शिकेकाई होय. या पदार्थांचे मानवी त्वचा तसेच रेशीम लोकरीच्या कपड्यांवर वाईट परिणाम होत नाहीत. मानवनिर्मित अपमार्जके मॅन मेड डिटर्जंट साबण. प्राचीन काळापासून उपयोगात असलेला मानवनिर्मित अपमार्जक म्हणजे साबण होय. सुमारे 2000 वर्षापूर्वी साबणाचा शोध पाश्चिमात्य देशांमध्ये लागला असावा. त्यावेळी साबण तयार करण्याकरता
प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख वापरली जात असत. साबणाचे प्रकार. कठीण साबण. यात मेदाम्लाचा सोडियम क्षार असून याचा उपयोग कपडे धुण्यासाठी करतात. मृदू साबण. यात मेदाम्लाचा पोटॅशियम क्षार असून याचा उपयोग आंघोळीसाठी करतात, तसेच याने त्वचेची आग होत नाही. संश्लिष्ट अपमार्जक सिंथेटिक डिटर्जंट. या अपमार्जकांच्या रेणूतील जास्त लांबीचे घटक स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिनपासून बनलेले असून त्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके तयार करतात. अपमार्जकांमध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, शुष्कपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी घटक आवश्यकतेनुसार मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात. सिमेंट उत्पादन. सिमेंट प्रोडक्शन. सिमेंट बांधकामासाठी तसेच कॉंक्रीट पत्रे, विटा, खांब, पाईप इत्यादी तयार करण्यासाठी वापरतात. शुष्क सूक्ष्मकणयुक्त हिरवट राखाडी रंगाचे सिमेंट हे सिलिका, वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न व मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड यापासून बनवतात. पोर्टलँड सिमेंट घटक 60% चुना म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिका म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड, 5% ॲल्युमिना, आयर्न ऑक्साईड व जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावर आढळणाऱ्या दगडाप्रमाणे या सिमेंटचा पोत व रंग असतो, त्यामुळे याला हे नाव मिळाले आहे. जलीय सिमेंट. प्राचीन काळात रोमन लोक ओल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून अतिशय टिकाऊ सिमेंट तसेच कॉंक्रीट तयार करत असत. 1756 मध्ये जॉन स्मिटन यांनी जलीय सिमेंट तयार करण्याची पद्धत पुन्हा शोधून काढली. कॉंक्रीट. सिमेंट, पाणी, वाळू व खडी एकत्र करून कॉंक्रीट बनवतात. बांधकामाचे स्लॅब मजबूत व्हावे तसेच पाण्याची गळती रोखण्यासाठी कॉंक्रीटमध्ये काही विशिष्ट घटक मिसळतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता.